हाय फ्रेंड्स, बघा आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सचं युनिट सेकंड स्टार्ट करतोय. कोरिलेशन त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन, बायव्हेरिएट डाटा, मिनिंगफुल अँड टाइप्स ऑफ कोरिलेशन, नेक्स्ट स्कॅटर डायग्राम, नेक्स्ट टॉपिक आहे आपला कोव्हॅरियन्स, नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅरियन्स, कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट, प्रॉपर्टीज ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट, रँक कोरिलेशन अँड रँक कोरिलेशन विथ टाइप्स. बघा आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये दिलंय सो फार वी हॅव स्टडीड द डिस्ट्रीब्युशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल बट समटाइम्स come across situation where two variables are iterated. For example दिलंय height and weight of persons. and second दिलंय बघा rainfall and agricultural production. third दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पल price and demand of commodity. फोर्थ एक्झाम्पल आहे आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ अ फॅमिली. फिफ्थ एक्झाम्पल आहे द व्हॉल्यूम ऑफ प्रेशर ऑफ अ गॅस. इन दिस सिच्युएशन वी मे इंटरेस्टेड टू एक्झामाइन द रिलेशनशिप बिटवीन द टू व्हेरिएबल्स. सच इंटरेटेड व्हेरिएबल्स आर कॉल्ड ॲज कोरिलेटेड व्हेरिएबल अँड द डिग्री ऑफ लिनियर रिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स इज कॉल्ड ॲज अ कोरिलेशन. बघा इकडे आपल्याला व्हेरिएबलची आणि कोरिलेशनची आपल्याला डेफिनेशन दिली आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला बायव्हेरिएट डाटा. In order to study the relationship between two variables, we need data on two iterated variables. This data is a bivariate data. बघा आपल्याला बायव्हेरिएट डाटा कसा असतो ते आपल्याला सांगितलंय. सपोज x and y are two variables of same atom. They are likely to be correlated. फॉर एक्झाम्पल द मार्क्स इन स्टॅटिस्टिक्स. बघा मार्क्स इन स्टॅटिस्टिक्सला आपण एक्स मानलेलं आहे. आपल्याला काय सांगितलंय की दोन व्हेरिएबलचे दोन सेम आपल्याला जर कोरिलेटेड रेकॉर्ड बनवायचं आहे तर आपण सेम मार्क्स इन स्टॅटिस्टिक्सला आपण एक्स मानलं अँड मार्क्स इन मॅथमॅटिक्सला आपण काय घेतलं वाय. अब स्टुडंट वी रेकॉर्ड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय फॉर इच ऑफ द स्टुडंट अंडर स्टडी. लेट ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स आय कॉमा वाय आय. आयची व्हॅल्यू आय इज इक्वल टू 1 to n. नंबर ऑफ n student. Be the n pair of marks of n student. Here xi be the marks in statistics and yi be the marks in mathematics of ith student. This set of n pairs is called as a bivariate data. When n is a large, the data is expressed in bivariate frequency distribution or two-way frequency distribution. बघा आपण त्याला जर आपण अशा पद्धतीने मार्क्स डिस्ट्रीब्यूट केलं तर त्याला काय म्हणू शकतो आपण फ्रिक्वेन्सी, त्याचे बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन म्हणू शकतो किंवा ऑर टू वे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. नेक्स्ट आहे बघा बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. बघा ते आपण चार्टच्या स्वरूपात कसे दाखवू शकतो ते आपल्याला दिले की सपोज n pair of xy are classified by making m classes of x and n classes of y. Let xi and yi be the midpoint of ith class of x and jth class of y respectively. Frequency of the pair xi yi is f of I j. बघा ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आपल्याला म्हणजेच बॉक्स दिलेला आहे एक्स फ्रिक्वेन्सी एक्स अँड वाय. वायच्या व्हॅल्यू इकडे दिलेल्या आहेत आपल्याला y इज इक्वल टू y1 y2 yj डॅश 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 yn. मग ही फ्रिक्वेन्सी वाय फ्रिक्वेन्सी कशाच दिली आहे फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स आणि इकडे एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला x1 ऑफ f11 f12 म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे f1n अँड f1. बघा आपला x2 दिलेला आहे f21 f22 डॅश 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 f2j डॅश 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 f21 अँड f2. आपल्याला तो टेबल दिलेला आहे बघा. नेक्स्ट दिला आहे डॅश डॅश करून x1 fi1 fi2 डॅश डॅश f of ij डॅश 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 f of in इंटू f of I. नेक्स्ट दिलाय बघा म्हणजेच आपल्याला x2 xi अँड xm दिलंय. नेक्स्ट आपण जे xm दिलंय तेच फंक्शन ऑफ घेतोय म्हणजेच f of m1 f of m2 येईल इकडे f of m2 डॅश 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 f of mj अँड डॅश 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 f of mn अँड fm. फ्रिक्वेन्सी ऑफ y इज इक्वल टू बघा फ्रिक्वेन्सी ऑफ x काय घेतलं होतं आपण x1 x2 डॅश 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 xm पर्यंत घेतलं होतं. सेम तसंच फ्रिक्वेन्सी ऑफ y काय येईल आपलं f1 f2 डॅश 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 fj अँड fn अँड n येईल आपलं.
वी कॅन फाइंड, अशा पद्धतीने आपण हा टेबल काढलाय. नेक्स्ट बघूया आपण, वी कॅन फाइंड द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ एक्स अलोन or y alone. Let the frequency of xi is denoted by fi is equal to summation of j is equal to 1 to n fi f into ij, and the frequency of yj is fj is equal to summation of I is equal to 1 to m into f of ij. मग therefore बघा, मग fi आणि fj काढून घेतला आपण. therefore n is equal to काय करतोय आपण, दोघांना ऍड करतोय, म्हणजेच en इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू 1 टू m, n इज समेशन j इज इक्वल टू 1 टू n, f ऑफ ij इज इक्वल टू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू m इंटू fi. बघा आपण त्यांना सेपरेट करून घेतलं. इज इक्वल टू समेशन ऑफ j इज इक्वल टू 1 टू n इंटू fj इज इक्वल टू काय, मग टोटल फ्रिक्वेन्सी. मग नेक्स्ट बघा, नेक्स्ट टॉपिक आहे आपला मार्जिनल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. इन अ बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी, in a bivariate frequency, the frequency distribution of one variable ignoring the values of the other variable is called marginal frequency distribution. बघा इकडे marginal frequency distribution ची आपल्याला डेफिनेशन दिली आहे की in a bivariate frequency distribution the frequency distribution of one variable ignoring the values of other variable is called as, तर ते आपण त्या फ्रिक्वेन्सीला मार्जिनल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन असे म्हणू शकतो. नेक्स्ट आहे मार्जिनल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ एक्स. मग आता एक एक बघूया आपण. मार्जिनल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशनची डेफिनेशन बघितली, मग आपण नेक्स्ट मार्जिनल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ एक्स आणि मार्जिनल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ वाय, आणि त्याचे आपण टेबल पण बघूया, त्याची डेफिनेशन बघूया. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ एक्स अलोन इज कॉल्ड एज अ मार्जिनल डिस्ट्रीब्यूशन ऑफ एक्स. इट इज रिप्रेझेंटेड इन टॅब्युलर फॉर्म. बघा मग मार्जिनल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन एक्स आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये कशा पद्धतीने दाखवू शकतो. एक्स दिलेला आहे आपल्याला आणि फ्रिक्वेन्सी, मग एक्स ऑफ x1 x2 xi डॅश 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 xm, अँड फ्रिक्वेन्सी दिली f1 f2 डॅश 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 fi इंटू fm, आणि नंबर टोटल किती दिलेलं आहे n. n ला आपण टोटल हे केलेलं आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली मार्जिनल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ y. The frequency distribution of y alone is called as a marginal distribution of x. It is represented in tabular form. बघा मग टॅब्युलर फॉर्म आपण y चा दाखवूया. y दिलेला आहे y1 y2 डॅश 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 yj डॅश 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 yn, अँड फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला f1 f2 fj अँड डॅश 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 fn, अँड टोटल काय दिले आपल्याला n. सेम टॅब्युलर फॉर्म आहे आपल्या दोघांचा, फक्त आपण काय x1 x2 x इकडे x1 इकडे y1, इकडे आपली फ्रिक्वेन्सी f1 f2 fi पर्यंत आणि इकडे fj पर्यंत m n. नेक्स्ट टॉपिक आहे बघा आपला मीनिंग अँड टाइप्स ऑफ कोरिलेशन. इन अ बायव्हेरिएट डिस्ट्रीब्यूशन वी मे बी इंटरेस्टेड इन examining the relation between the two variables. If change in value of one variable is associated with the change in the value of other variable, then variable are said to be correlated. बघा जर आपलं वी मे इंटरेस्टेड एक्झामाइन द रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल दिलेले चेंज इन व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल, जर एका व्हेरिएबलची आपली व्हॅल्यू चेंज झाली असोसिएटेड विथ द चेंज इन व्हॅल्यू ऑफ अदर व्हेरिएबल, तर त्या व्हेरिएबलला आपण काय म्हणू शकतो, ते कसं आहे कोरिलेटेड आहे. and we say there is a correlation between the two variables. The extent of linear relation between the two variables is called as a correlation. When the change in value of one variable causes change in value of other variable, there is a correlation between these variables. बघा त्याचं फॉर एक्झाम्पल दिलंय आईस्क्रीम सेल्स, त्याला आपण x घेऊ शकतो, अँड टेम्परेचर ऑफ दॅट डे त्याला आपण काय घेतलं y मानलं. मग अकॉर्डिंग टू द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल देअर आर टू टाइप्स ऑफ कोरिलेशन. बघा कोरिलेशनचं डेफिनेशन आपण समजून घेतली. मग कोरिलेशनचे टू टाइप्स पडतात. फर्स्ट टाइप आहे आपला पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि सेकंड पार्ट आहे आपला निगेटिव्ह कोरिलेशन. मग फर्स्ट बघूया आपण आता पॉझिटिव्ह कोरिलेशन. इफ द चेंज इन द व्हॅल्यूज ऑफ टू variables is in the same direction, that is increase in value of one variable is associated with increase in value of other variable, or decrease in value of one variable is associated with
associated with the decrease in value of other variable, then we say there is positive correlation between the variables and the variable are said to be positively correlated. बघा मग पॉझिटिव्ह कोरिलेशनची आपण डेफिनेशन बघितली. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणतं देता येईल आपल्याला? इन्कम एक्स अँड एक्सपेंडिचर y of families. Second example, IQ of x and marks of 10 y of student. म्हणजे बघा आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन मध्ये बघितलं की व्हॅल्यू कशा होत जातील? इन्क्रीज ऑफ अदर व्हेरिएबल आणि काही याचे कसे होत जातील? आपले डिक्रीज. सेकंड बघूया आपण आता बी, निगेटिव्ह कोरिलेशन. इफ द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ टू व्हेरिएबल इज इन opposite direction, that is increase in value of one variable is associated with decrease in value of other variable, or decrease in value of one variable is associated with increase in value of other variable, then we say there is a negative correlation between the variable and the variable are said to be negatively correlated. बघा निगेटिव्हली कोरिलेटेडचं आपल्याला काय एक्झाम्पल देता येईल? फर्स्ट, सप्लाय एक्स घेतला अँड प्राइस ऑफ वाय ऑफ कमोडिटी. Here if supply of commodity is more, price falls down, and if there is a adequate supply of commodity, then price goes up. Hence there is a negative correlation between supply and price is commodity. सेकंड एक्झाम्पल बघू शकतो आपण की टेम्परेचर एक्स घेतलं अँड सेल ऑफ वुमेन जर्मेंट्स वाय. तर बघा आपण दोन कोरिलेशनचे टाइप्स बघितले, पॉझिटिव्ह कोरिलेशन अँड निगेटिव्ह कोरिलेशन, आणि त्याचं एक्झाम्पल बघितलं. आता नेक्स्ट आहे आपलं नो कोरिलेशन. इफ द चेंज इन वन व्हेरिएबल आर नॉट असोसिएटेड विथ द चेंज इन other variable, then is a no correlation between the two variables. For example देता येईल त्याचं weight and marks of student. बघा मग नो कोरिलेशन बघितलं, त्याच्यात आपण काय बघितलं की चेंज इन वन व्हेरिएबल आर नॉट असोसिएटेड विथ द चेंज इन अदर व्हेरिएबल, त्याला आपण काय म्हणू शकतो? नो कोरिलेशन. त्याचं एक्झाम्पल बघितलं की वेट अँड मार्क्स ऑफ स्टुडंट. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट टॉपिक आहे आपला मेथड ऑफ स्टडिंग correlation. We shall study different method of studying correlation. The commonly used method are as below. बघा फर्स्ट मेथड आहे मग स्कॅटर डायग्राम. नेक्स्ट आहे प्रॉडक्ट मुवमेंट कोरिलेशन कोइफिशियंट. थर्ड आहे आपलं रँक कोरिलेशन. मग फर्स्ट बघूया आपण आता स्कॅटर डायग्राम. It is a simplest method to see whether the two variables are correlated, and if correlated, that what type of correlation between them. A scatter diagram is a graphical technique used to analyze the relationship between two variables. बघा सपोज आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये घेतलं की एक्स आय वाय आय ची व्हॅल्यू आय इज इक्वल टू 1 to n आर बायव्हेरिएट डाटा ऑन टू व्हेरिएबल्स एक्स अँड y. If these n pairs are plotted on a graph paper taking one variable on x axis and other and y axis. बघा जर आपण एक हे घेतलं ड्रॉ केलं आपण, तर त्याच्यावरती आपल्याला मिळणार आहे एक्स ऍक्सिस घेतला आणि वाय ऍक्सिस घेतला. वी गेट अ डायग्राम कॉल्ड अ स्केटर डायग्राम. बघा स्केटर डायग्रामच्या आपण बघणार आहोत की काय घेतलं आपण त्याच्यामध्ये वन व्हेरिएबल ऑन एक्स ऍक्सिस आणि अदर ऑन वाय ऍक्सिस आणि ग्राफ प्लॉट करून घेतला आपण, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? स्कॅटर डायग्राम. मग फ्रॉम द स्कॅटर डायग्राम वी गेट अन आयडिया अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ कोरिलेशन अँड द टाइप ऑफ कोरिलेशन, बट इट डज नॉट गिव्ह अ न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ कोरिलेशन. इन स्कॅटर डायग्राम वी गेट कोरिलेशन बाय व्हिज्युअल जजमेंट only. This method is not suitable if the number of observation is too large. बघा त्याचे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन कसं येतं? लार्ज येतं. म्हणजेच आपण ते स्कॅटर डायग्रामने कसं दाखवू शकतो ते आपण बघणार आहोत. अ स्कॅटर डायग्राम वी कॅन सजेस्ट व्हेरियस काइंड ऑफ कोरिलेशन बिटवीन व्हेरिएबल दोज ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर. बघा मग परफेक्ट फर्स्ट हे दिलेलं आहे आपल्याला की परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. जर आपल्याला फिगर काढायला लावली की परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन, तर ते बघा एकाच लाईनीमध्ये एक्स ऍक्सिस घेतला, एक्स ऍक्सिस खाली इकडे घेतला, वाय ऍक्सिस उभ्या पद्धतीने घेतला, तर आपल्याला ते कसे दिसत आहेत? एकाच लाईनीमध्ये दिसत आहेत, तर त्यांना आपण काय म्हणू शकतो? परफेक्ट पॉझिटिव्ह
कोरिलेशन. नेक्स्ट बघा आपण ते परफेक्ट शब्द यूज केला आणि कसे आहेत ते पॉझिटिव्ह. सेकंड बघितलं आपण आता पॉझिटिव्ह कोरिलेशन. बघा सगळे एकाच लाईनीत नाही पण ते कसे दिसत आहेत पॉझिटिव्ह म्हणजे इकडच्या व्हॅल्यूज कशा असतात आपल्याला पॉझिटिव्ह आणि इकडे कशा असतात निगेटिव्ह. म्हणजेच आपण पॉझिटिव्ह म्हणजे सगळे कसे दिसत आहेत आपल्याला हे सुद्धा पॉझिटिव्ह कोरिलेशन मध्ये दिसत आहेत. नेक्स्ट आहे बघा परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. जर त्या व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह कडे मायनस मध्ये येत असतील तर त्याचं आपण असं दाखवू शकतो. बघा परफेक्ट म्हणजे एकाच लाईनीत आहेत पण त्या कशा आहेत मग त्या आपल्या निगेटिव्ह कोरिलेशन. परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. अँड फोर्थ डायग्राम दिलेले आपल्याला निगेटिव्ह कोरिलेशन. जर त्या अशा पद्धतीने म्हणजे उजव्या साईडने इकडे जात असतील तर त्या पॉझिटिव्ह असतील आणि डाव्या साईडने जर इकडे जात असतील तर ते कसे आहेत मग निगेटिव्ह कोरिलेशन आपण त्यांना म्हणू शकतो. सेम फिगर आहे फक्त डॉट्स आपले वेगवेगळे दिलेले आहेत. बघा मग नेक्स्ट फिगर दिलेला आहे आपल्याला नो कोरिलेशनचा. नो कोरिलेशनचा ग्राफ आपण असं दाखवू शकतो. स्कॅटर डायग्राम आपण अशी दाखवू शकतो. बघा कुठे कुठे ते डॉट दिलेले आहेत. नेक्स्ट आपण नॉन लिनियर कोरिलेशन. नॉन लिनियर कोरिलेशनचे बघा एकाच लाईनीत न येतात ते नॉन लिनियर आहेत. म्हणजेच याला आपण ह्या स्कॅटर डायग्रामला आपण नॉन लिनियर कोरिलेशन म्हणू शकतो. नेक्स्ट आहे नो कोरिलेशन. नो कोरिलेशनचे सुद्धा बघा आपण वरची पण फिगर बघितली तशी पण किंवा अशी पण दाखवू शकतो आपण. आणि नेक्स्ट लास्ट एक फिगर आहे नो कोरिलेशनची. अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याची नो कोरिलेशन दाखवू शकतो. नेक्स्ट आहे बघा वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल ऍक्सेप्ट ऑफ द स्कॅटर डायग्राम इज दॅट इट्स ॲबिलिटी टू शो नॉन लिनियर रिलेशनशिप बिटवीन variables. Figure 2.1, 2.2 shows the perfect point slope from lower left to upper right suggest a positive correlation between the variable x and y. बघा मग आपण फिगर 2.1 आणि फिगर 2.2 मध्ये बघितलं की त्यांचे फिगर पॅटर्न कसं दिसतोय आपल्याला लेफ्ट टू राईट दिसतोय. बघा लेफ्ट टू अप्पर राईट सजेस्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. म्हणून आपण त्या फिगरला काय म्हटलं मग पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हटलं x आणि y मधलं. that is here the changes in value of one variable and changes in value of other variable are in the same direction. hence the correlation is positive. तर त्या रिलेशनला आपण काय म्हणू शकतो पॉझिटिव्ह कोरिलेशन. ऑल्सो इन फिगर पॉइंट 2.1 ऑल द पॉइंट लाई ऑन द सेम लाईन. बघा मग फिगर 2.1 मध्ये आपण काय बघितलं की फिगर ते पॉइंट कसे करत होते ऑल द पॉइंट्स लाई ऑन द सेम लाईन. एकाच लाईनीत दिसत होते म्हणून आपण त्यांना काय म्हटलं मग हेन्स देअर इज अ परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. म्हणून आपण त्या फिगरला काय म्हटलं मग परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन असे म्हटलं. ऑल्सो इन फिगर 2.1 ऑल द पॉइंट्स लाई ऑन द सेम लाईन हेन्स द परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. नेक्स्ट बघा आपण फिगर 2.1 विषयी बोललो 2.2 विषयी बोललो. त्याचे दोघांचे पॉझिटिव्ह आले पण एकाचं कसं आलं पॉझिटिव्ह परफेक्ट पॉझिटिव्ह. मग ते एकाच लाईनीत होते म्हणून. नेक्स्ट इन फिगर 2.3 आणि 2.4 विषयी बोलूया आपण. आता 2.3 आणि 2.4 मध्ये कसे होते ते निगेटिव्ह होते. वी सी द पॅटर्न ऑफ पॉइंट स्लो फ्रॉम अप्पर लेफ्ट टू लोअर राईट. बघा इकडे कसं जात होते लोअर लेफ्ट टू अप्पर राईट. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला एवढंच चेंज आहे की लोअर लेफ्ट टू अप्पर राईट. अँड इकडे बघा निगेटिव्ह कडे कसं करतोय आपण अप्पर लेफ्ट टू लोअर राईट. That is the change in value of one variable and changes in value of other variable are in opposite direction मध्ये जात आहेत म्हणून हेच द कोरिलेशन कसं आलं ते आपलं निगेटिव्ह. ऑल्सो इन फिगर 2.3 shows all points lie in the same line. आणि सेम लाईन मध्ये असतील एकाच सरळ रेषेत असतील तर त्यांना आपण काय म्हणू शकतो मग हेन्स देअर इज अ परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन x and y. आता बघा फिगर 2.5 विषयी बोलूया आपण. आता ही फिगर 2.5 विषयी बोलूया. इन फिगर 2.5 shows that the points are scattered in the random manner. रँडम मॅनर म्हणजे कुठं पण दिलेले ते विदाउट शोविंग एनी पर्टिक्युलर पॅटर्न. कोणताही तिथं पॅटर्न दिलेला नाहीये तर त्याला आपण काय म्हणू शकतो मग हेन्स देअर इज अ नो कोरिलेशन. कोणताही न पॅटर्न दिलेले रँडमली दिलेले असतील ते नंबर्स किंवा डॉटेड तर त्यांना आपण काय म्हणू शकतो नो कोरिलेशन. इन फिगर नेक्स्ट बघा 2.6
we say that the points are in non-linear pattern, hence there is a non-linear correlation. बघा ते पॅटर्न कसे दिलेले आपल्याला, पॉइंट कसे दिलेत, नॉन लिनियर दिलेत, म्हणजेच आपण त्यांना नॉन लिनियर कोरिलेशन असं म्हणू शकतो. इन फिगर 2.7 and 2.8 we say that one variable is constant. एक व्हेरिएबल कसा दिलेला होता, कॉन्स्टंट. It does not increase or decrease for any type of change in the other variable, hence there is a no correlation between the टू व्हेरिएबल x and y. बघा तिथं सुद्धा एक हे कसं दिलेलं होतं आपल्याला, एक पॉइंट आपल्याला कॉन्स्टंट दिलेला होता, म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो की इट डज नॉट इन्क्रीज ऑर डिक्रीज. तिकडे काहीच इन्क्रीज पण होत नव्हतं आणि डिक्रीज पण होत नव्हतं फॉर एनी टाइप ऑफ चेंज इन अदर व्हेरिएबल, हेन्स देअर इज अ नो कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल एक्स अँड वाय. बघा नेक्स्ट लास्ट टॉपिक बघूया आपण आता, मेरिट अँड डिमेरिट ऑफ स्कॅटर डायग्राम. बघा मेरिट आणि डिमेरिट दिलेले आहेत स्कॅटर डायग्रामच्या आपल्याला, की फर्स्ट आहे मेरिट्स बघूया. इट इज अ सिम्पलेस्ट मेथड ऑफ कोरिलेशन. कोरिलेशनची ही कशी मेथड आहे आपली, सिम्पलेस्ट मेथड आहे. इट इज इझी टू अंडरस्टँड, आणि अंडरस्टँड समजून घ्यायला सुद्धा कशी ती इझी आहे, सोपी आहे. इट इज नॉट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. डेमेरिट्स बघूया आता आपण. डेमेरिट्स, इट डज नॉट गिव्ह इन न्यूमेरिकल मेजर ऑर कोरिलेशन. सेकंड बघूया, इट कॅन नॉट बी अप्लाइड टू क्वांटिटेटिव्ह डाटा. आपण क्वांटिटेटिव्ह डाटा साठी सुद्धा ते यूज करत नाही, किंवा न्यूमेरिकल मेजरमेंट सुद्धा आपण त्याचं करत नाही. आणि थर्ड आहे, इट इज सब्जेक्टिव्ह मेथड. ती कशी मेथड आहे मग, सब्जेक्टिव्ह मेथड आहे.